ही संस्था मराठा समाज संस्कृती भवन हॉल आणि ही संस्था गेले 75 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करते। अतिशय मोठी माणसं या संस्थेचे अध्यक्ष आणि त्या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून काम केलेले आहेत। त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या जुन्या मंडळींनी ही जागा घेऊन ही इमारत, पूर्वीचं मंगल कार्यालय आणि मग बाकीच्या अनुषंगानं या ठिकाणी काम करत असलेल्या अनेक गोष्टी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी म्हणून 75 वर्षापूर्वी या संस्थेचा बॉयलॉज, ज्याला घटना आपण म्हणतो मराठीमध्ये, ती घटना या ठिकाणी करत असताना मराठा माणूस म्हणून न करता बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी म्हणून ही घटना या ठिकाणी केलेली आहे। त्याचा उल्लेख तसा आहे आणि बहुजन समाजामध्ये हा मराठा समाज येतोय। तेव्हा 75 वर्षापूर्वी दृष्टी डोळ्यापुढे ठेवून 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन ही संस्था कार्य करते आणि तोच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आत्ताची सगळी प्रमुख मंडळी, त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक यांनी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून इथं 25-26 वर्षापूर्वी एक अर्धा कोटी पुतळा बसवला होता ऑफिसमध्ये आणि त्याची थोडीशी, त्या पुतळ्याची थोडी दुरावस्था व्हायला लागली, त्याचे तवके निघायला लागले। म्हणून गेले 9-10 महिने प्रयत्न करून त्यांनी या ठिकाणी सिंहासनावर आरूढ असलेला 8 फुटी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्याचं काम केलं। ही संस्था आपल्याला रस्त्या लगत असल्यामुळे, हा मोठा रोड असल्यामुळे, स्टँडपासून मिरजेला जाणारा रोड असल्यामुळे पुढील भिंत काढून तिन्ही बाजूला त्या ठिकाणी ग्लास बसवून आत अतिशय सुसज्ज असं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवताना त्याचं इंटेरियर, महाराजांना या ठिकाणी मूर्ती बसवल्यानंतर ती चांगली राहावी या उद्देशाने थोडं शर्कट आणि सगळं इंटेरियरचं काम करून आज ही मूर्ती या ठिकाणी त्यांनी बसवलेली आहे। मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती आहे। गेल्या महिन्यात, 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। मालवणची ती दुर्घटना घडली, त्यामुळे महाराष्ट्राला, देशाला मनाला चटका लागणारी, वेदना देणारी गोष्ट घडली आणि त्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आणि त्याच्या अनुषंगानं रयतेचं राज्य जे निर्माण महाराजांनी केलं होतं त्याच गोष्टीला थोडासा अनुसरून सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी या प्रमुख मंडळींना बोलवण्याचा प्रयत्न करतोय। 5-6 दिवसापूर्वी आम्ही 4-5 दिवसापूर्वी दिल्लीला गेलो होतो। गडकरी साहेबांनी वेळ दिली, 4 ऑक्टोबर पवार साहेबांना भेटलो। काही तुम्ही सगळ्या मंडळींनी पेपरमध्ये त्या बाबतीमध्ये लिहिलं की आपल्याला सांगितलं की या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पवार साहेबांना सुद्धा बोलवलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्यांनी सांगितलं मी येतो, पण कन्फर्मेशन अजून आलेलं नाही। तेव्हा त्यामध्ये मग बहुजन समाजामध्ये येणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या नेत्यांना, त्यामध्ये आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना निमंत्रित करतोय, राजू शेट्टीला केलेलं आहे, आमची कोल्हापूरची गादी शाहू महाराज आहेत, सातारच्या गादीचे शिवेंद्र बाबांशी माझं बोलणं झालं। आज अध्यक्ष आणि त्यातले काही प्रमुख मंडळी त्यांना भेटायला जात आहेत। यामध्ये काम करत असताना लिंगायत समाजाच्या नेत्यांना बोलवतोय, जैन समाजाच्या नेत्यांना बोलवतोय, मराठा समाजाच्या नेत्यांना बोलवतोय, दलित समाजाच्या नेत्यांना बोलवतोय। अशा सर्व जाती धर्माच्या प्रमुखांना बोलवून हे राजकारण विरहित महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची भूमिका
या मंडळींनी घेतलेली आहे. त्यामध्ये जयंत पाटील साहेबांशी बोलणं झालं, विश्वजित कदमांशी बोलणं झालं, जिल्ह्यातले जे प्रमुख नेते मंडळी आहेत आमदारांना त्यामध्ये निमंत्रित गेलेलं आहे. असं सगळं गट तट पक्ष पार्टी महाराजांच्या या कार्यक्रमामध्ये कुठलाही वास लवलेश यामध्ये न येता हा महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम करण्याचं योजलंय. 4 ऑक्टोबर तारीख फायनल झालेली आहे. यामध्ये बहुजन समाजामध्ये काम करणारे सगळे नेते त्यामध्ये ही मंडळी जाऊन त्यामध्ये धनगर समाजाच्या नेत्यांनाही बोलवलेलं आहे. त्यामध्ये मला वाटतं यांची भेट झाली ती यांच्याशी झालेली आहे. महादेव जानकर साहेबांशी सगळ्यांना बोलवतोय, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बोलवतोय. एका पर्टिक्युलर नाव घेऊन काय कुणाला ठेवायचा उद्देश नाही. तेव्हा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बोलवतोय आणि या ठिकाणी साधारण दुपारची वेळ झालेली आहे. कार्यक्रम अनेक 2-4 दिवसामध्ये कुणाकुणाचं येतंय त्यावेळी दुपारची वेळ आहे 12-12:30ची आणि हा कार्यक्रम शेजारी इथं मोठा भव्य दिव्य मंडप घालून थोडा रोडवर घालून मागं गॅलरी उभा करून त्या आडव्या रोडवर माणसं बसवून अशी किमान एक 6,000 ते 7,000 लोकांची व्यवस्था बसण्याची करतोय आणि उभा राहण्यासाठी या ठिकाणी एक 5-7,000 लोक उभा राहू शकतील अशी ती व्यवस्था करतोय. त्या ठिकाणी या कार्यक्रमाला या संस्थेचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पूर्वजांनी स्थापन केलेली ही संस्था तोच उद्देश डोळ्यापुढे ठेवून या मंडळींनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. कुठल्याही समाजाच्या नेत्यांना यामध्ये बोलवत असताना राजकारण विरहित महाराजांच्याच विषयी भाष्य करण्याची विनंती आम्ही सगळ्यांनी केली. आज 4 संतांना या ठिकाणी बोलवतोय. केळकर महाराज आहेत, कोटणीस महाराज आहेत, झेंडे महाराज आहेत आणि इंद्रजित देशमुख आहे की जे अतिशय सुंदर प्रवचन करतात. अशा 4 लोकांना बोलवतोय. अण्णासाहेब कराळेंच्या नावानं त्यांचे चिरंजीव जे आहेत त्यांना या नाट्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत म्हणून त्यांचा सन्मान करतोय. ज्योतिराम दादांच्या नावाने एक चांगला पुरस्कार देत आहेत. त्यामध्ये बाबाजी मोरे रेड्डर आमनाक्षे त्यांना एक पुरस्कार दिला जातो. भगवान मोरे त्यांना बाबाजी म्हणतात तर त्यांनाही देतात. आणि महाराजांच्या बरोबर काम करणारी अशी मोठी घराणी होती. त्यामध्ये तानाजी मालुसरेंच्या वंशजांना बोलवत आहेत, शिवाकाशींच्या वंशजांना बोलवत आहेत, भैरजी नायकांच्या वंशजांना बोलवत आहेत. असे 3-4 त्या विशिष्ट समाजामध्ये त्यावेळी मोठं काम महाराजांच्या करणारे जे आपल्या परिसरामध्ये आहेत त्यांच्या वंशजांना बोलवत आहेत आणि त्यांचाही सन्मान करतायत. तेव्हा असं हे संस्थेचं चांगलं उद्दिष्ट या निमित्तानं घडतंय आणि जे समाजाचे एकमेकाचा द्वेष न करणं, जाती अंतर कमी कसं होईल काम करणारी माणसं या निमित्तानं बोलवून हा एक चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न. आज 4 संतांना या ठिकाणी बोलवतोय. केळकर महाराज आहेत, कोटणीस महाराज आहेत, झेंडे महाराज आहेत आणि इंद्रजित देशमुख आहे की जे अतिशय सुंदर प्रवचन करतात. अशा 4 लोकांना बोलवतोय. अण्णासाहेब कराळेंच्या नावानं त्यांचे चिरंजीव जे आहेत त्यांना या नाट्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत म्हणून त्यांचा सन्मान करतोय. ज्योतिराम दादांच्या नावाने एक चांगला पुरस्कार देत आहेत. त्यामध्ये बाबाजी मोरे रेड्डर आमनाक्षे त्यांना एक पुरस्कार दिला जातो. भगवान मोरे त्यांना बाबाजी म्हणतात तर त्यांनाही देतात. आणि महाराजांच्या बरोबर काम करणारी अशी मोठी घराणी होती. त्यामध्ये तानाजी मालुसरेंच्या वंशजांना बोलवत आहेत, शिवाकाशींच्या वंशजांना बोलवत आहेत, भैरजी नायकांच्या वंशजांना बोलवत आहेत. असे 3-4 त्या विशिष्ट समाजामध्ये त्यावेळी मोठं काम महाराजांच्या करणारे जे आपल्या परिसरामध्ये आहेत त्यांच्या वंशजांना बोलवत आहेत आणि त्यांचाही सन्मान करतायत. तेव्हा असं हे संस्थेचं चांगलं उद्दिष्ट या निमित्तानं घडतंय आणि जे समाजाचे एकमेकाचा द्वेष न करणं, जाती अंतर कमी कसं होईल काम करणारी माणसं या निमित्तानं बोलवून
हा एक चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न.